मध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या आपल्याला बघायच्या, त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी बैठक. शिवसेनेचे आमदार बैठकीला उपस्थित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करणार. मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार. मे पूर्वी रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं पूर्ण करा. पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून अधिकाऱ्यांना आदेश. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान. फडणवीसांनी नाव घेतलं तेव्हा आश्चर्य वाटलं. प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. पत्रकारांच्या कायम संपर्कात असते. गोरे प्रकरणी फडणवीसांच्या आरोपांवरती सुप्रिया सुळेंचं उत्तर. कुणाल कामरानं शिवसेनेला पुन्हा डिवचलं. शिवसैनिकांनी स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडीवरती नवं गाणं केलं पोस्ट. कोरटकरवर कोल्हापूर कोर्टाबाहेर 2 शिवप्रेमींकडून हल्ल्याचा प्रयत्न. तर आक्षेपार्ह वक्तव्य आणि धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अनिल परबांचं नाव न घेता विधान परिषदेत हल्लाबोल. बाजूला बसलेले उद्धव ठाकरेही गालातल्या गालात हसले. रेस्टॉरंटमध्ये पनीर मिळतंय की चीज अॅनालॉग हे मेनू कार्डवरती लिहिणं बंधनकारक करणार. बनावट पनीर संबंधी अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय. अन्नपदार्थात वारंवार भेसळ करणाऱ्यांवरती मकोका लावण्याची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुजोरा. विक्रमसिंह पाचपुतेंची माहिती. महिला बालविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच 15,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र. तर 61 महिलांनी स्वतःहून घेतले अर्ज मागे. साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार दरमहा 12,000 निवृत्ती वेतन. बांधकाम कामगारांसाठी सरकारची महत्त्वाची घोषणा. आणि साताऱ्यासह सांगली मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. तर कराडसह पाटणमध्येही अवकाळीची हजेरी. वादळी पावसाचा हंगामी पिकांना फटका बसण्याची शक्यता.